तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आतापर्यंत टॉप 2 टीम आपल्याला मिळालेल्या आहेत। सर्वप्रथम टॉप 3 मध्ये जर पाहिलं तर इंटर झाली होती सकाळच्या सत्रामध्ये। सुमित कुमार गुंदवलिया संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला आणि नुकताच जय हनुमान सरवली बी संघ देखील टॉप 3 मध्ये दाखल झाला या क्रीडा स्पर्धेच्या। म्हणजेच काय, हा सामना देखील भरपूर निर्णायक आहे। जय मसोबा पिंपलास विरुद्ध जय दुर्गा सुरई बी संघ मैदानावरती दाखल होत असताना टॉस जिंकला होता जय मसोबा पिंपलास या टीमनं। प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि सुरई संघाला या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय। जय दुर्गा सुरई ए संघ या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास देखील खूप चांगला राहिला, परंतु अखेर तो प्रवास थांबला। जय हनुमान सरवली बीनं त्यांचा पराभव केला आणि त्यांना मात्र या स्पर्धेतून बाहेर अगदी काढलं असंच म्हणावं लागेल। आणि कालच्या दिवसातील शेवटचा सामना कोण विसरणार। अगदी वडघर संघाच्या आशा अपेक्षा आकांक्षा सर्वच काही त्या पिंपलास संघाने मात्र तिथून थांबवल्या होत्या। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय। मिड विकेटला शतरक्षक डीप मध्ये भरपूर मोठा चेस आहे, त्या ठिकाणी शतरक्षक पोहोचलेत आणि ते 2 धावा कंप्लीट करतात। पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात फलंदाजाला। हा सामना देखील 4 षटकांचा आहे। मागील काही सामन्यामध्ये फलंदाजाची धुवाधार बॅटिंग आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली। मागील मॅचमध्ये अल्पेशा बॅटमधून आलेल्या त्या 34 धावा भरपूर काही सांगून गेल्या। अखेर जर पाहिलं तर जय हनुमान सरवली बी संघाच्या विजयामध्ये अल्पेशचा खूप मोठा वाटा होता, कारण त्या 32 धावा भरपूर महत्त्वाच्या होत्या। गोलंदाज तयार, फुलटॉस बॉल फटका फासलाय, शतरक्षक आहेत स्क्वेअर लेगला, चेंडूच्या खाली, इथे झेल सुटणार नाही, पकडलाय कॅच, संपलाय खेळ इथे फलंदाजाचा आणि ते पहिला धक्का बसतो या मॅच मध्ये जय दुर्गा सुरई बी ला। फलंदाज रिझन मध्ये त्यांचं झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसला या मॅच मध्ये जय दुर्गा सुरई बी या टीमला। खरं तर केतन गोलंदाजी करण्यासाठी खूप जास्त ओळखले जातात। इथे जर पाहिलं तर सलामीला ते आले होते, परंतु अपयशी ठरले। नवीन फलंदाज निशांत पाटील मैदानावरती दाखल होत आहेत आणि एका बाजूला जर पाहिलं ना तर अतुल यांना देखील तुम्ही पाहताय, परंतु गोलंदाज रोहनचं कौतुक करावं लागेल। या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना त्यांनी विकेट प्राप्त केली। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रोहन, राईट आर्म ओव्हर द विकेट। मागच्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळाली, महत्वाची विकेट होती, केतनला बाद केलं। यावेळेस पाहिलं तर कव्हरला खेळले शतरक्षक आहेत, शॉर्ट कव्हरला डायरेक्ट हिट होणं फार गरजेचं होतं। इथून मात्र निशांतला परतावा लागला असता, परंतु बॅकअप खराब राहिला आणि इथे निशांतला 2 धावा मिळाल्या। या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती। जय म्हसोबा पिंपलास संघ कालचा दिवस अक्षरशः या संघाने गाजवला। शेवटच्या मॅचमध्ये गावदेवी वडगड संघाचा या संघाने पराभव केला होता, कारण तिथून जर पाहिलं तर वडगड संघ पराभूत होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, कारण 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता होती। युवा गोलंदाज ईशान पाटीलकडे विश्वास दाखवला। ईशाननं पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्या मॅचमध्ये थोडासा परफॉर्मन्स खराब राहिला आणि तिथून वडगड संघ पराभूत झाला, कारण पिंपलासचा खेळ खूप चांगला राहिला होता। फुलटॉस बॉल निशांतच्या बॅटमधून आलाय धमाका, त्याने पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे, इथे षटकार आलाय। फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय निशांतने। चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॅट स्विंग प्रॉपर होता आणि मिड विकेटला कमालीचा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला। रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून खेळलेले शतरक्षक नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर। 4 धावांसाठी अजून एक चांगला फटका निशांत पाटीलच्या बॅटमधून येतोय।
मोठा फटका, निशांच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. काय बॅटिंग करतायत, अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. केतन बाद झाले, निशान मैदानावरती आलेत आणि अक्षरशः बरसले त्या षटकामध्ये. धावांचा पाऊस पडतोय निशांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. असं वाटलं होतं की या षटकामध्ये रोहन चांगली गोलंदाजी करतील, कारण दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली होती, परंतु निशांत थांबायला तयार नाही. अगदी मैदानावरती त्यांनी आग ओकली आहे. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत पहिल्या षटकामध्ये. इथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये चांगली सुरुवात जय दुर्गा सुरे बी संघाची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती शिवदास आलेत. एक अनुभवी गोलंदाज आहेत, भरपूर जास्त अनुभव त्यांच्याकडे आहे. खरं तर या षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात. हा षटक भरपूर निर्णायक आहे जय मसोबा पिंपलास या संघासाठी. परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं, फलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळतोय, जो सलामीला आलाय. त्याने आतापर्यंत एकाही चेंडूचा सामना केलेला नाही आहे. अतुलला मात्र निशांत सोबत या मॅचमध्ये चांगली भागीदारी करावीच लागेल. एकदा गोलंदाज तयार, शिवदास बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळालेत आणि इथे जर पाहिलं तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खोलवर टप्प्याला चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, कारण अशा प्रकारचे चेंडू टाकणं फार गरजेचं असतं, कारण अशा प्रकारच्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं फार डिफिकल्ट असतं. परंतु फलंदाजांना सोपं करून दाखवलं होतं. एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आला या चेंडूवरती आणि तिथे एक धाव देखील मिळाली फलंदाजाला. सुमित कुमार गुंदवली संघाचा कर्णधार आणि जय हनुमान सरवली बी संघाचा कर्णधार आपण या व्यासपीठावरती. या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ उडवला जाईल. इथे पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु हा चेंडू देखील आहे वाईड, खराब चेंडू. शिवदास इथे चुकी करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून 2 आपण वाईट चेंडू पाहतोय आणि इथे जर पाहिलं तर निशांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना थोडंसं वाचण्याचा ते प्रयत्न करतायत आणि इथे ते अपयश देखील ठरले त्या चेंडूवरती. शिवदास लोअर फुटा चेंडू होता, आडव्या बॅटने चेंडूला मात्र स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे फक्त एकच धाव मिळते निशांतला. निशांत या मॅचमध्ये खूप आक्रमक दिसत आहेत, कारण प्रत्येक धाव घेण्यासाठी निशांतचा भरपूर मोठा प्रयत्न आहे. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धाफलकावरती तुम्ही पाहताय. हा देखील महत्त्वाचा सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो देखील टॉप 3 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खोलात टाकलाय यावेळेस देखील मनगटाच्या साहाय्यानं काय खुबीनं हा चेंडू वळवलाय. चांगला स्ट्रोक आहे. दोन्ही फलंदाज दमदार आहेत, परंतु गोलंदाज शिवदास देखील कौतुक करावं लागेल, कारण यॉर्कर लेंथ होत्या चेंडू होता, अगदी खोदून हा चेंडू खेळला होता फलंदाज. आणि इथे जर पाहिलं एक धाव मिळते. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सध्या मैदानावरती शिवदास प्रयत्न करतायत, जीवाच्या आकांतामध्ये ते गोलंदाजी करतायत. त्यांना देखील इथे विकेट हवी आहे, कारण भागीदारी चांगली होते या 2 फलंदाजांमध्ये आणि इथून ब्रेक थ्रू हवा आहे जय मसोबा पिंपलास टीमला. निशांच्या बॅटमधून आडव्या बॅटनं हा फटका ते खेळलेत, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. इथे फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी शिवदासच्या माध्यमातून इथे आता मात्र पाहायला मिळते, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधात होतोय, परंतु ते चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अपयश येते. इथे देखील सिंगल मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिड विकेटला, तिथे देखील पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत. फटका मोठा येत नाहीये, एलिव्हेशन मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होते, कौतुक केलं जातं शिवदास.
संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्यासाठी टाळी वाजवतोय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आलेत आणि इथे शिवदासनं चांगला कंट्रोल दाखवलाय. चांगली गोलंदाजी आज आपल्याकडे असलेला अनुभव शिवदास मैदानावरती दाखवतोय. चांगली गोलंदाजी करतायत. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू येते, डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. म्हणजेच काय, या षटकामध्ये अधिराज्य गाजवलाय शिवदासनं. तर या ठिकाणी ड्रॉ उडवला जाईल. टॉप 3 मधला ड्रॉ या ठिकाणी उडवला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ उडवला जाईल. अगदी जर पाहिलं तर टॉप 3 मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळते. सुमित कुमार गुंदवली संघ, तदनंतर जर पाहिलं तर जय हनुमान सरवली बी संघ देखील टॉप 3 मध्ये दाखल झालाय. आणि सुरू असलेल्या सामन्यामधील जो संघ विजेता होईल ना, तो संघ देखील टॉप 3 मध्ये जाईल. आणि तदनंतर जर पाहिलं तर सेमीफायनल आणि फायनलचा सामना देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगत आली आहे, कारण प्रत्येक संघाची कामगिरी लाजवाब राहिली आहे आणि क्रीडा रसिकाने देखील भरपूर मोठं प्रेम या स्पर्धेवरती केलं आहे. तुम्ही पाहताय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024चं एक अफलातून आयोजन नियोजन करणारी क्रीडा स्पर्धा. गावदेवी स्पोर्ट वडगरचं यशस्वी आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. बी फास्ट, जास्त वेळ खर्च करू नका, सामन्याला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती साजन. काल साजनच्या नावाची चर्चा राहिली होती, काय बॅटिंग केली होती साजननं, परंतु आज ते गोलंदाजी करतायत. गोलंदाजीमध्ये देखील त्यांना दमखम दाखवावी लागेल. जय मसोबा पिंपळा संघ कालचा दिवस अक्षरशः गाजवला या संघाने, परंतु आज देखील त्यांना आजचा दिवस देखील गाजवावा लागेल, कारण या स्पर्धेमध्ये विजेते व्हायचं असेल तर. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय अतुल आणि एका बाजूला निशान पाटील. अतुलच्या विरोधात इथे चांगला चेंडू आहे, फटका फसलाय, शतरक्षक डाऊन द बॉल, इथे पकडले कॅच. मोठा धक्का बसतोय टीम जयदुर्ग सुरईला. फलंदाज अतुल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानावरती रोणक दाखल होतोय. कालचा दिवस रोणकने देखील गाजवला होता. सलगचे 4 षटकार त्याच्या बॅटमधून. षटकारांची आतिषबाजी त्यांनी कालच्या दिवसामध्ये केली, परंतु तो कालचा दिवस होता. आज पुन्हा देखील त्यांना मोठे फटके खेळायचे या मॅचमध्ये, कारण हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे जयदुर्गा सुरे बी संघासाठी. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. साजननं अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, अतुलला बाद केलं. कारण या मॅचमध्ये मोमेंटम कोणी क्रिएट केला असेल ना तर तो गोलंदाज आहे देवीदास, कारण त्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आणि विकेट देखील मिळाली होती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती साजन. नवीन फलंदाज रोनक स्ट्रायकिंग एंडवरती. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवलाय, खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु फुटवर्कचा अभाव होता रोनकच्या या स्ट्रोकमध्ये आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचं धाडस इथे रोनकने केलं होतं, परंतु ते अपयशी ठरले. गोलंदाज साजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळले होते, एलिव्हेशन मिळाला नाहीये या फटक्याला, परंतु डीप स्क्वेअर लेगमध्ये शतरक्षक आहेत, फक्त सिंगलच रोनकला मिळेल या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय जय मसोबा पिंपलास या संघाच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा, मागील 2 षटकामध्ये धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. फक्त सिंगल आणि वाईट चेंडू टाकले गेलेत आणि तिथे जर पाहिलं तर विकेट देखील मिळाली होती साजनला. आणि याही षटकामध्ये साजनच्या जर धावा पाहिल्या ना तर 3 चेंडूमध्ये फक्त त्यांनी एकच धाव खर्च केली आहे. यावेळेस निशांतचा हा फटका फसलाय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु झेलपर्यंत पोहोचत नाही आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतात इथे फलंदाजाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावर. सिंगल डबल्स मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये निशांत पाटीलनं लाजवाब बॅटिंग केली, परंतु तदनंतर धावा येत नाही आहेत.
कारण कमालीचा कमबॅक तुम्ही पाहताय जय मसोबा पिंपळा संघाच्या माध्यमातून. साजन एक महत्त्वाचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कालच्या दिवसामध्ये त्याची फलंदाजी लाजवाब राहिली, परंतु गोलंदाजी देखील ते तितकेच चांगले करतायत. म्हणजेच काय, एक अष्टपैलू खेळाडू आहे या संघामध्ये साजन, आणि त्याची जबाबदारी तो या मॅचमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने निभावतायत. फटका फसलाय निशांचा, इथे कॅच होईल का? नाही, साजन पोहोचले होते परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नव्हते. आणि इथे देखील निशांतला एकच धाव मिळते. निशांत देखील चाचपडत आहेत. सुरुवातीला त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार, परंतु इथे मोठा फटका खेळण्यासाठी ते संघर्ष करतायत, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची होते. साजन जेव्हा गोलंदाजी करतायत ना, तेव्हा अगदी त्यांच्याकडे जर पाहिलं ना तर त्यांचा रिदम चांगला आहे, त्यांचा जर पाहिला तर रिलीज पॉईंट चांगला आहे. आणि ज्या वेळेला ते रिलीज चेंडू करतायत ना, तेव्हा फलंदाज कोणत्या धाटणीचा फटका खेळेल हे देखील त्यांना ठाऊक आहे. परंतु रोनकच्या बॅटमधून आलाय धमाका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, पत्रा बजाव शॉट, षटकार, सिक्सर. चांगला फटका आलाय रोनकच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साजनने केली होती, परंतु अर्ध्या विकेटवरती हा चेंडू टाकला होता, आणि अशा चेंडूसाठी रोनक तयारच असतो, आणि त्याने ठोकलाय हा भव्य षटकार रोनकच्या बॅटमधून. कालच्या दिवसामध्ये देखील त्याने असेच प्रकारे षटकार मारले होते, आणि पुन्हा एकदा त्या षटकारांची आठवण करून देणारा षटकार रोनकच्या बॅटमधून आला. हा षटक भरपूर निर्णायक आहे. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत या मॅचमध्ये 2 विकेट गमावल्यात टीम जय दुर्गा सुरे बी या टीमने. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रशांत. जय मसोबा पिंपळा संघ अगदी मागच्या वर्षी आई एकविरा चषक नानकरच्या स्पर्धेमध्ये देखील या संघाची कामगिरी चांगली राहिली होती. द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं जय मसोबा पिंपळा संघाने, आणि तो संघ याही स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत आलेत. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर निशांत पाटील. निशांतच्या सुरुवातीच्या जर बॅटिंगचा जर आपण विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून, तदनंतर सिंगल डबल सिंगल त्याच्या बॅटमधून आलेले आहे या मॅचमध्ये. स्लॉगवरचं षटक आहे, आणि प्रशांतवरती विश्वास दाखवलाय गोलंदाजानं. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत. इथे फुलटॉ चेंडू होता, लॉंग ऑफला केले, वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे शिवदास होते, आणि शिवदासच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि ते एकच धाव या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. आमचे समालोचक मित्र विशाल पाटील पुन्हा एकदा व्यासपीठावरती, आणि आज विशाल पाटील भलतेच खुश आहेत, कारण त्याच्या गावातील संघ टॉप 3 मध्ये दाखल झालाय, जय हनुमान सरवली बी. आणि जेव्हा जेव्हा आपल्या गावातील संघ क्वालिफाय होतो ना, तेव्हा समालोचकाला देखील वेगळाच आनंद असतो. परंतु समालोचकाची भूमिका न्यूट्रल जरी असली तरी तो आनंद थोडासा वेगळाच असतो, कारण माझ्या गावातील जेव्हा संघ क्वालिफाय होतो तेव्हा मला देखील आनंद होत असतो, तसाच विशालला देखील आज आनंद झालाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे जर पाहिलं तर एक धाव दुसरीचा प्रयत्न रोनकने केलाय, आणि इथे रोनक यशस्वी होईल का? हो, यशस्वी झालाय. काय प्रेझेन्स ऑफ माइंड रोनकने इथे दाखवलाय. जिथे 1 धाव होती ना, तिथे 2 धावा मिळाल्यात, कारण वेगाने रोनक आले होते, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. 4थ्या षटकाचा खेळ आतापर्यंत सुरू आहे, आणि आतापर्यंत 40 धावा. थोडीशी निराश आहेत प्रशांत, कारण इथे जर पाहिली तर तिथे एकच धाव होती, आणि तिथे 2 धावा मिळाल्या, आणि गोलंदाज थोडेसे निराश दिसत आहेत. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु याही षटकामध्ये प्रशांत प्रयत्न करत आहेत.
परंतु रोनक देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील. इथे रोनकचा फटका फसलाय, शतरक्षक आलेत, इथे झेल सुटलाय रोनकचा आणि इथे देखील 2 धावा. शतरक्षण खराब होत आहे आणि या सिंगल डबलच्या धावा आहेत ना, या भरपूर महत्त्वाच्या आहेत जय दुर्गा सुरे बी साठी आणि इथे त्या धावा बहाल केल्या जातात जय मसोबा पिंपळा संघाच्या माध्यमातून. इथे देखील झेल होता परंतु झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्या रोनकला. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती तुम्ही पाहायला मिळत आहेत. प्रशांत या षटकामध्ये प्रयत्न जरूर करतायत परंतु शतरक्षक त्यांना सहकार्य करत नाही असंच चित्र दिसतं मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, आणखीन एक दर्जेदार फटका फलंदाज रोनकच्या बॅटमधून येतोय. सिक्सर. स्लॉग हिट केलाय. वॉट अ शॉट. फ्लातून हा फटका पाहायला मिळतोय फलंदाज रोनकच्या बॅटमधून. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. रोनकनं खरं तर ही स्पर्धा गाजवली आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके सातत्याने येत आहेत. याही मॅचमध्ये तो संघ अडचणीमध्ये असताना मोठे फटके खेळतोय. फुलटॉस बॉल, आणखीन एक धमाका. हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार आणि पंच या ठिकाणी पाहणी करतील की हा चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही. धावाच नव्हत्या सुरेश संघाच्या परंतु रोनक मैदानावरती आले आणि त्यांच्या बॅटमधून धावा बरसत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती अब तक 56 या आकड्यावरती. प्रशांत या षटकामध्ये आता मात्र चुकी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत, राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे रोनक करेल का. इथे रोनकनं प्रयत्न केलाय परंतु अपयशी ठरलेत आणि इथे फक्त एकच धाव मिळते. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 57 या आकड्यावरती आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. अजून मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षमस्व, कारण इथे तर जर पाहिलं तर थोडीशी आमच्याकडून चुकी होते आणि इथे जर पाहिलं तर 57 धावा, अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु या षटकामध्ये खूप जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात कारण 2 षटकार आले आणि नो बॉल देखील टाकला गेला म्हणून थोडीशी आमच्याकडून चुकी झाली आणि इथे जर पाहिलं तर 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय चांगल्या परिस्थितीमध्ये येऊन राहिला आहे सुरई संघ, कारण सुरुवातीच्या 2 षटकांवरती अधिराज्य गाजवलं होतं जय मसोबा पिंपळा संघानं आणि तिथून जर पाहिलं तर रोनकनं या मॅचमध्ये घुसखोरी केली. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आले, सलगचे षटकार आपण पाहिले आणि कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय जय दुर्गा सुरई बी संघ. या मॅचमध्ये 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानावरती विनायक दाखल होतोय परंतु प्रशांतला हा चेंडू व्यवस्थितपणे टाकावा लागेल जय मसोबा पिंपळा संघाचा जर विचार केला तर. परंतु याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विनायक देखील करेल. आजचा दिवस मात्र फलंदाजांनी गाजवलाय. आज या मैदानावरती फलंदाजी लाजवाब राहिली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत, राईट आर्म ओव्हर द विकेट. विनायकसाठी समोरच्या दिशेने खेळलेत, गॅप मध्ये चेंडू जाईल, बॉल सीमारेषा पार, चौकार आलाय विनायकच्या बॅटमधून.
आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 61 या आकड्यावरती आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. जय मोसुबा पिंपलास या संघासमोर. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण ड्रॉ करणार आहोत. टीम सरवलीचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे गुंदवली टीमचे कॅप्टन आहेत आणि दोन्ही टीमचे 12 मान आपण देखील या. आणि बघा 3 चिठ्ठ्या असतील, एकामध्ये विजेता, एकामध्ये सरवली, एकामध्ये गुंदवली. ज्या टीमची चिठ्ठी पगले उचलली जाईल ती टीम फायनलमध्ये आणि उर्वरित 2 टीम्समध्ये सेमी फायनल मॅच खेळवली जाईल. पाहूया ड्रॉ कोणाच्या मागे लागलाय, कारण आणि ड्रॉ आलाय आणि ड्रॉ आलाय विजेता टीम. म्हणजे या मॅच मध्ये जो जिंकेल तो फायनल मध्ये. म्हणजे चला टीम सरवली आणि गुंदवली आपण या, पण टॉस देखील लगेच करू. टॉस आपण करूया आणि वासपीठा टॉस आपण करूया आणि हा टॉस करण्याकरिता आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला लाभली, महाराष्ट्र बॉक्स लंगडीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे BCA माजी अध्यक्ष आणि आज देखील OT+ क्रिकेटमध्ये ज्यांचा नावाचा दबदबा आपण पाहिलाय, निलमजी नाईक साहेबांना मी विनंती करतो आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. सर्वांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस सेमी फायनलची मॅच. टीम सरवली त्यांचा विपक्षामध्ये गुंदवली. नाईक साहेबांच्या शुभ सामान टॉस. निलमजी नाईक साहेबांच्या शुभ सामान टॉस करूया. कॉल कोणाचा असेल ते सांगा. टीम सरवलीचा कॉल. हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान इज हेड. सरवलीने जिंकला. आम्हाला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा पण करूया, वेळ आहे. मोनीश टॉस जिंकलाय. मॅच अगदी महत्वाची, कारण सेमी फायनल आणि समोर गुंदवली. फर्स्ट ऑफ ऑल निर्णय काय असेल? बॅटिंग करू. बॅटिंग करणार आहेत आणि प्लॅनमध्ये मला वाटतं थोडे चेंजेस आहेत, कारण पाहिलं गेलं तर या अगोदर देखील डिफेंड भरपूर चांगल्या पद्धतीने केलेत. सो माइंडमध्ये काय की 4 ओव्हर कितीपर्यंत जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचतो तर त्या टोटल आम्ही गोंधवलीच्या अगेन्स्ट डिफेंड करू शकतो. नक्कीच आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि तो डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून शाबाश नक्कीच विचाराने की युवा संघ आहे आणि ज्याप्रमाणे सर्व यंगस्टर्सने आपल्या टीममध्ये परफॉर्मन्स केला आहे त्या यंगस्टर्ससाठी, टीमसाठी आणि ज्याप्रमाणे टीमने परफॉर्म केलं या स्पर्धेमध्ये, टीमसाठी 2 शब्द. नक्कीच जय हनुमान सरवल्या युवा संघ आहे आणि आम्ही भरपूर ठिकाणी सध्या मॅच केलं आहे, पण आमचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही झालेला आहे. पण या टुर्नामेंटला आम्ही चांगला परफॉर्मन्स केला आहे. प्रत्येक प्लेअरनी 100% देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यातून मी सॅक्रिफाईस आहे. बेस्ट ऑफ लक टीम सरवली. बेस्ट ऑफ लक गुंदवली. टॉस कंप्लीट. टॉस झाला सेमीफायनलचा आणि टॉस जिंकला सरवलीने. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. सेमीफायनलचा टॉस झाला आणि टॉस सरवली टीमने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. पण हा सामना आता जास्त महत्त्वाचा झाला. हा सामना नव्हे तर हा देखील आता ही देखील सेमीफायनलच आहे असंच आपण म्हणूया, कारण जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये. सामन्याला सुरुवात होत आहे. पगले सत्र समाप्त झालं. थँक्यू सो मच निशांतजी. बासष्ट धावांचं लक्ष्य. साजन पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला बॉल. पहिलाच बॉल. अपील तर सुरू आहे, पण कोणतीही प्रतिक्रिया दोन्ही अंपायरची नाहीये. नॉट आउटचा इशारा. डॉट बॉल निर्माण इथे सुरुवात झाली आणि नक्कीच मी आमंत्रित करेल ज्यांच्या माध्यमातून लास्ट इयर आपण
JCA फॉर्मॅटमध्ये बालाजी ट्रॉफी डे नाईट आपण पाहिली. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक तसेच विकिराज ट्रान्सपोर्टचे मालक विकिदादा चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 मध्ये हुक करायचं होतं. आता देखील लाऊड शाउट आता देखील अंपायर सहमत नाहीयेत. पहिले दोन्ही चेंडू वरती ऑलमोस्ट 11च्या 11 प्लेयर अपील करतात बट अंपायर सहमत नाहीयेत. बघा हे होतं एक गोलंदाजाला खऱ्या अर्थाने चेंडू अगदी जर बॅट जवळून गेला ना तर गोलंदाजाला हेच वाटतं की एज लागली आहे. जेव्हा पायावरती बॉल लागतो तेव्हा अगदी जर इम्पॅक्ट बाहेर जरी असला ना तरी गोलंदाजाला हेच वाटतं की बॅटर आउट आहे. बट सध्या असा घडीला भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल टॉस पॅन वरती आणि गॅप मध्ये हा फटका एका टप्प्याने गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय साजनचा बॅटमधनं. साजन पाटील हा देखील एक दमदार प्लेअर. कालचा दिवस आपण पाहिला 46 बनवल्या होत्या साजनने इंडिव्हिज्युअली आणि तो साजन स्ट्रायकिंग एंडवरती 62चा चेज आहे. फुल लेन टाकलाय खोलवर टप्प्याचा होता. फिल्डर पोस्टात कॅच पकडली जाईल. अतुल पाटील होते जबरदस्त कॅच आणि पकला आणि हा मोठा धक्का साजन पाटीलला जावं लागेल वापस. बघा साजन गेला बट विशाल म्हस्के आता मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 3 वरती येतो. या टीमचा आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू ज्याच्यावरती नेहमीच विश्वास पिंपळा संघ दाखवतो आणि त्याचप्रमाणे रोहन देखील मैदानाच्या हातामध्ये आहेत. ज्या फलंदाजाने या क्रीडांगणावरती जे आपण लास्ट ट्रॉफी आमदार चषक पाहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये देखील रोहनचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होता. विथ बॅट विथ बॉल त्याच्याकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा. पण विशाल तासावरती देखील भरपूर काही निर्भर आहे कारण 62चा चेज आहे आणि हा चेज कोणत्या एखाद्या फलंदाजाच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती चेज होणार नाहीये. दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग करावी लागेल. विशाल म्हस्के रोहनची जोडी आता पाहायला मिळेल कारण पहिला धक्का लागला. साजन बाद झाले. बाद होण्या अगोदर एक चौकार आपण साजनचा बॅटमध्ये जरूर पाकला. बट केतन पाटील पॉवर प्ले मध्ये विकेट काढण्यासाठी केतनला जाणलं जातं आणि विकेट त्याने काढली. नेक्स्ट बॉल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. धीम्या गतीने टाकलाय बट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. विशाल इन बॉल आउट. सिक्सर. षटकार येतोय. जबरदस्त स्ट्रोक. विशाल म्हस्के जो दर्जा जी क्वालिटी या प्लेअरची आहे आणि त्याचप्रमाणे खेळ देखील त्याने केला. षटकार येतोय बट अजून देखील कार्य अधुरं आहे. अजून देखील प्रवास लांबचा आहे. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस होता. स्ट्रेट बॅकने स्ट्रोक खेळला. मिड ऑनला रनआउटची शक्यता आणि हा थ्रो एक्झॅक्टली करायचा कुठे होता हा प्रश्न आता मला देखील पडला. कारण जिथे इझिली बॅटर रनआउट होता तो थ्रो आपण जर पाहिला तर विकेट किपरच्या वरनं गेला. बघा अशा परिस्थितीमध्ये ना ॲज अ फिल्डर आउटफील्डमध्ये थोडं कूल अँड काम शांत राहावं लागतं. लास्ट बॉलवरती जर आपण पाहिलं जास्त एक्सायटेड झाले अति उत्साह देखील कधी कधी महाग पडतो. तेच पाहायला मिळालं. बघा जरा शांत राहिले असते विकेट किपरपर्यंत बॉल फेकला असता तर इझी रोहन रनआउट होते. पण आता ही देखील संधी गमावली. खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचले. 11 धक्का लागला 1 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 51 धावांची. चला फिल्डिंग सेट करा टीम सुरे बीट टीम आपल्याला खेळताना दिसत आहे. या टीमने देखील या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. भरपूर चांगला खेळ आपण या टीमचा पाहिला. या अगोदर आपण सुरे एला देखील पाहिलं त्यांची देखील दमदार कामगिरी. पण सध्या सगळीला या सामन्याचं महत्त्व का वाढलं कारण ड्रॉ आला विजेता संघ. म्हणजे हा सामना नव्हे तर हा सामना जर आपण पाहिला सेमीफायनल 1 देखील आपण म्हणू शकतो कारण जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये. सेकंड ओव्हर अतुल पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोलंदाज या टीमचा. चला सुरई टीम थोडी आता घाई करा कारण यानंतर बघा आणखीन एक सेमीफायनल त्यानंतर फायनल आणि मॅच कमीत कमी 4 ओव्हरची तरी झालीच पाहिजे हे आमचे प्रयत्न. सो सामन्याला सुरुवात करा.
अतुल पाटील दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात. पहिले षटक 11 धावा 1 विकेट. केतन पाटील. सेकंड ओव्हर अतुलचा पहिलाच बॉल आर्क मध्ये आणि पार्क मध्ये पाठवलाय. विशाल म्हस्के आणि पिंपलाचा ब्रँड दाखवणारा हा दमदार स्ट्रोक षटकार. विशालचा बाट मधनं हा दुसरा षटकार येतोय. धाव फलक आता 17. पिंपलास गावचं क्रिकेट देखील फार मोठं आहे, कारण या गावामध्ये देखील आपण पाकल्या भिवंडी ग्रामीण क्रिकेटचे तारे सितारे भरपूर सारे या गावामध्ये देखील आहेत. त्यातपैकी एक नाव विशाल म्हस्के सध्या सगळीला चांगली बॅटिंग करतो. नेक्स्ट बॉल पुल केलाय हवेमध्ये. फिल्डर डीप मधनं पोचतायत बट थोडे दूर राहिले. बट एक सिंगल इथे मिळेल. कंट्रोल मध्ये नव्हते विशाल. तेच आपल्याला मागील चेंडूवरती पाहायला मिळालं. जास्त काही नुकसान झालं नाहीये, कारण एका क्षणाला असं देखील वाटलं की झेलची शक्यता होऊ शकते का, बट मिळेल सिंगल. धाव फलक आता 18 वरती. हा सामना देखील आपल्याला या सामन्यामध्ये देखील आपल्याला नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल, यामध्ये काही शंका नाहीये. आणि ऑब्जेक्शन आय थिंक ऍक्शन वरती. सो थर्ड अंपायर आपण ग्राउंड मध्ये जायचं. तिसरे पंच त्वरित जा. 18 धावा धाव फलकावरती. खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये येणारा 16 चेंडूंचा आणि 16 मध्ये अजून देखील बनवायचे आहेत रन्स. जर आपण पाहिलं थर्ड अंपायर देखील आता ग्राउंड मध्ये, बिकॉज गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन इथे घेतला गेला. अतुल पाटील, ज्याप्रमाणे मी सांगितलं भरपूर वर्षांचा अनुभव या गोलंदाजाकडे देखील आहे, आणि जो अनुभव आहे ना त्याचा प्रमाण आता त्याला द्यायचा. नेक्स्ट बॉल स्लॉग स्वीप खेळायचा होता. लाऊड शॉट लेग बिफोर विकेट. बिग विकेट. रोहनची विकेट. धक्का लागलाय दुसरा. रिप्ले आपण पाहूया. अपील जोरात झाली आणि त्यानंतर अंपायरचा बोट जसा वरती गेला तो सेलिब्रेशन अतुल पाटीलचा. मी म्हटलं होतं भरपूर वर्षांचा अनुभव, एक क्वालिटी बॉलर आहे, दमखम भरपूर आहे आणि तो दम आता दाखवतायत ते. इम्पॉर्टंट विकेट. रोहनची विकेट काढणं गरजेचं होतं आणि ते कार्य अतुल पाटीलने आता त्यांच्या टीमसाठी केलं, कारण सामन्याचं महत्व दोन्ही टीम्सला माहिती आहे. जिंकलो तर फायनल, जे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आहे जर ते टिकवायचं, या स्पर्धेमध्ये जर जिवंत राहायचं तर हा सामना जिंकणं गरजेचं. आता पर्याय नाहीये, पर्याय फक्त एकच आहे की लढायचं आणि जिंकायचं. बट जिंकेल कोण? टीम सुरही की टीम पिंपलास? न्यू बॅटर सचिन म्हस्के इन ॲट नंबर 4. सचिन आला क्रमांक 4 वरती. नॉन स्ट्रायकिंग वरती विशाल म्हस्के अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच टाकल्या. पूल केला गॅप मध्ये हा स्ट्रोक. बॉल जातो 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मैदानाच्या आतमध्ये सचिन आला आणि सचिनचा बॅट मधनं हा दमदार स्ट्रोक. काही ना काही घडतंय. विकेट येत आहेत, मोठे फटके देखील येत आहेत. चौकाराला धाव फलक आता 22. सचिन म्हस्के हा देखील एक जबरदस्त बॅटर, पण अजून देखील जर आपण पाहिलं 40 बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल पॅन वरती टाकला. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 23. अजून देखील 39 धावांची इथे आवश्यकता आहे. बट आपण ही देखील गोष्ट विसरू शकत नाहीये की मैदानाच्या आतमध्ये विशाल म्हस्के आहे आणि त्यांच्या समोर सचिन आहेत. ही जोडी इथे भरपूर काही या जोडीवरती निर्भर आहे, कारण हे दोन फलंदाज इतनं क्षमता ठेवतात की 39 धावा हे चेस करू शकतात. पण स्पेशल मी म्हणेन या दोघांची विकेट इम्पॉर्टंट आहे सुरई टीमसाठी, आणि त्यासाठी
अतुल वरती जास्त जिम्मेदारी. नेक्स्ट बॉल ऑन साईडला हा फटका, आडवा बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. फिल्डर आहे डीप मध्ये, काऊ फेस मध्ये केतन येतो, फील्ड करतो, मिळेल फक्त एक सिंगल. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात महाराष्ट्र बॉक्स लंगडी चे अध्यक्ष, त्याचप्रमाणे BCA माजी अध्यक्ष आणि आज देखील 40+ फॉरवर्ड मध्ये ज्यांचा दमदार खेळ आपण पाहत असतो असे नीलमजी नाईक साहेब, आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती. विशाल हा फटका हवेमध्ये, फिल्डर पोचलत बट झेलची शक्यता नव्हती. थोडी आपण जर कॅच पागली तर दूर राखली, कारण बॉल जसा हवेमध्ये गेला होता ना, हृदयाचे ठोके एका क्षणाला विशालचे देखील वाढले होते. कारण विशालला देखील आता ठाऊक आहे की इथे त्याचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं आवश्यक. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वरती. आणि असून देखील अंतिम 2 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे. छत्तीस धावांची अजून देखील आवश्यकता. रिक्वायर्ड जर आपण पाहिलं तर 18 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत. चला सुरे बी टीम त्वरित फिल्डिंग सेट करा. अजून देखील 12 मध्ये 36 बनवायचे आहेत. पर ओव्हर 18. आणि या तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी मोहित पाटील याचा खांद्यांवरती दिली जाईल असंच वाटतंय. आणि यस, मोहितच तयार होतो या तिसऱ्या षटकासाठी. चला सुरे टीम थोडी घाई करा मित्रांनो. अजून देखील यानंतर 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. ही देखील सेमीफायनलचीच मॅच आहे, कारण जो जिंकेल तो फायनलमध्ये. आणि पुढील सामना आणखीन एक सेमीफायनल. सरवली बी टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल अगेन्स्ट टीम सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली. सकाळचं सत्र मला अजून देखील आठवतं. या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक हर्षलनं बनवलं होतं. आणि त्यानंतर मालोडी बीच अगेन्स्ट 66 चेस करून सेमीफायनलपर्यंतच हा प्रवास केला गुंदवली टीमने. म्हणजे ती देखील मॅच फार चांगली रंगेल. बट हा सामना कोणाच्या बाजूने जाईल, या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोण असेल, या प्रश्नाचं उत्तर येत्या 12 चेंडूंवरती आपल्याला मिळेल. येणारे 12 चेंडू कोणाचे 12 वाजवतील, कोणाला हसवून जातील. 12-36 समीकरण. मोहित समोर आहेत सचिन महस्के ओव्हर द विकेट. सचिनचा हा फटका ऑन साइडला, फिल्डर डीप मध्ये केतन आहेत, मिळेल फक्त एक सिंगल. बघा विशाल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे अजून देखील आशा अपेक्षा जागृत आहेत. 11 मध्ये आता आवश्यकता आहे 35 धावांची. कारण आपण या क्रीडांगणावरती एक गोष्ट देखील पाहिलेली आहे की जे वेल सेट बॅट्समन असतात ना, त्यांना मोठे फटके खेळणं थोडं इझी होऊन जातं. बट जर एखादा नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतो ना, येता क्षणी मोठे फटके खेळणं तासासाठी डिफिकल्ट आहे. म्हणून विशाल आणि सचिनचं राहणं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला परिस्थितीमध्ये जास्त गरजेचं. 11-35 या सीझनची सुरुवात. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पहिली संलग्न स्पर्धा. फायनलमध्ये कोण पोहोचेल. 11-35ची आवश्यकता असताना विशाल मस्केने हा बॉल थेट पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटका आला, ऑर्बिटच्या बाहेरच मारला असंच वाटलं. धाव फळक आता या 6 धावांच्या मतीने स्कोरकार्ड आता 33 वरती जाऊन पोहोचला. या षटकाला म्हणायचं तर आपण एवढंच म्हणू शकतो, नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत आणि प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो. आणि सध्याच्या घडीला नशिबाला झुकवायची तयारी मैदानाच्या आतमध्ये विशाल मस्केने दाखवली. पण अजून देखील चॅलेंजेस भरपूर आहेत, कारण 33 धावा बनला म्हणजे अजून देखील आवश्यकता आहे 29 धावांची. मॅच ऑन, बट मॅच जिंकेल कोण. 10-29 समीकरण. विशाल मस्केची विकेट फार इम्पॉर्टंट आहे सुरे बी टीम साठी. नेक्स्ट बॉल. आणखीन एक उडवला, हा देखील रेंज मध्ये, रडार मध्ये, आणि हा देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. थँक्यू डीजे. इव्हिनिंग सेशन थोडं आम्ही देखील समजू शकतो. 2 चांगले फटके आले. विशाल म्हस्के सध्याच्या घडीला
आता सुरई बी टीमसाठी ना विशालची विकेट जास्त इम्पॉर्टंट का झालेली आहे, तो वर्ल्ड सेट आहे. 4 षटकार त्याचा बॅटमधनं आलेत आणि सध्या असा घडीला जर विशाल मैदानाच्या हातामध्ये राहिला ना तर सिंगल हँडेडली फायनल मॅचपर्यंत तो आपल्या टीमला घेऊन जाण्याची क्षमता ठेवतोय आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन त्याने आतापर्यंत दाखवलं आहे. कारण 4 षटकार त्याचा बॅटमधनं. आता समीकरण शिल्लक येणारे 9 चेंडू आणि अजून देखील आवश्यकता आहे आता फक्त आणि फक्त 23 धावांची. 9-23 विकेट हवी आहे सुरई बी टीमला. नेक्स्ट बॉल. विकेट तर नाही बट तिसरा आला. वा विशाल वा. 3 in a row. तीन सलगचे आले. येस, कालचा दिवस तो उल्लेख मी का नाही केला तसा मागे देखील कारण होतं. कारण कालचा दिवस वडगर टीमचा अगेन्स्ट ते कार्य त्याने केलं होतं. सलगचे 3 आले. आता समीकरण आपण पाहूया. 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता जर आपण पाहिलं तर इथनं आवश्यकता असेल 17 धावांची. असून देखील स्टील मी म्हणेन मॅच अजून देखील बाकी आहे. इथे देखील जर विशालची विकेट आली तरी सुद्धा कमबॅक पॉसिबल आहे. एक व्यक्ती खऱ्या अर्थाने तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरला. जोपर्यंत स्वतःला वाटतं की या खराब परिस्थितीमधनं देखील मी बाहेर निघू शकतो, पुढे जाऊ शकतो, तर ते होईल. बट तो विश्वास तुम्हाला स्वतःवरती दाखवावा लागेल. कधी कधी काय होतं की समस्या आणि अडचणींवरती फोकस करण्यापेक्षा आपलं लक्ष आणि आपल्या ध्येयावरती फोकस करा, तर तुम्ही पुढे जाल. आणि या परिस्थितीमध्ये ना आता 3 षटकार आले हरकत नाही आहे, पण येणारे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने मला टाकायचे आहेत. हा पॉझिटिव्ह अप्रोच, हा पॉझिटिव्ह माइंडसेट मोहितला मैदानाच्या हातामध्ये दाखवायचा. सर्व काही डिपेंड असतं तुमच्या माइंडसेटवरती, तुमच्या अप्रोचवरती. 8-17 पाकलं गेलं विचार केलं तर 17 देखील डिफेंड करण्यासाठी भरपूर आहेत. पण तो विचार आता फिल्डिंग टीमला सुरई बीला करावा लागेल. विशाल म्हस्के, जे मी म्हटलं की जर विशाल मैदानाच्या आतमध्ये राहिला तर सिंगल हँडेडली तो आपल्या टीमला फायनलच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. 5 षटकार आले ते विशाल म्हस्केच्या बॅटमधनं. क्वालिटी प्लेअर आणि या मोठ्या मंचवरती एक मोठा पंच त्याने आतापर्यंत मारलाय. पण अजून देखील कार्य अधुरं. 8 मध्ये बनवायच्यात अजून देखील 17 धावा. एका बाजूला सुरईला विकेट हवी तर दुसऱ्या बाजूला विशालला ठाऊक आहे की 2 चांगले आणखीन फटके आले तर सामना पूर्णपणे त्यांच्या टीमच्या बाजूने येऊ शकतो. 8-17. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच, मिस टायमिंग, हवेमध्ये कॅच होऊ शकत नाहीये, फार दूर राहिले अतुल. फक्त मिळेल एक सिंगल. आता 7 मध्ये समीकरण उरलंय. 16 धावांची आवश्यकता. आता जर आपण पाकलं गेलं ना तर इथे हा शेवटचा चेंडू महत्त्वाचा आहे. कारण जर सचिनच्या बॅटमधनं बाउंड्री नाही आली तर लास्ट ओव्हर 14-15 जरी उरल्या ना प्रेशरमध्ये त्या धावा देखील चेंज करणं उघडच आहे. बघा आतापर्यंत जे घडलं त्याला चेंज करता येणार नाहीये सुरे बी टीमला. बट 7 मध्ये 15 कशा प्रकारे, 7 मध्ये 16 कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील त्याचा विचार मी म्हणे इथे करायला हवा आहे. कारण बघा जे नियम आहेत, आपल्याला नियम जे सांगतात चेसिंग कंपल्सरी, म्हणजे एक धाव जरी डिफेंड केली ना तरी जिंकू शकतात. 7-16. फुल लेंथ टाकलाय आणि इथे फिल्डर आहेत. कॅच पकडली आहे केतनने. लास्ट बॉलवरती विकेट. बट महत्वाची गोष्ट काय की लास्ट ओव्हरमध्ये 6 मध्ये 16ची आवश्यकता असताना विशाल म्हस्के स्ट्रायकिंग एंडवरती असेल. पुढे 6-16. मॅच समरी थोडी आपण जर पहिलं सत्र निशांतची चांगली बॅटिंग, रोनकची चांगली बॅटिंग, त्या 2 इनिंग्सच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये 61-62 धावा डिफेंड करत असताना 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरमध्ये एकूण रन्स जर आपण पाहिल्या तर स्कोर कार्ड आहे 46. अजून देखील 6 मध्ये आवश्यकता आहे 16 धावांची. एकंदरीत बघा
विशाल म्हस्के स्ट्रायकिंग एंडवरती, जो इंडिव्हिज्युअली सध्या सगळीला विशाल नॉट आउट खेळतो 35 धावांवरती, तसा टीमला अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंवरती 16 धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू इथे डिसाईड करतील की स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 मध्ये फायनल मॅच मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता असेल. सुरई बी टीम की जय मसुबा पिंपलास टीम. 6-16 लास्ट ओव्हर. निशांत पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. बघा पहिली स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न, तो मान मिळाला गावदेवी स्पोर्ट्स वडगरला. फायनल डे सेमीफायनल 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जो जिंकेल तो थेट फायनल. 6-16 पहिला बॉल बॅटची कडा, बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला फिल्डर. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट, म्हणजे आता 5 मध्ये 15. बघा बॅटर जर आपण विचार केला, जे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत क्रमांक 5 वरती पप्पू घरत. 5-15चं समीकरण इथे बाकी आहे. बघा पप्पू देखील चांगला बॅटर आहे, बट अंडर प्रेशर. 5 मध्ये किमान 2 तरी चेंडूंना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं हे कार्य इतकं सोपं नाहीये. होऊ शकतं पूर्ण, पण विशाल म्हस्के सध्या सगळ्यांना नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. 5-15 नेक्स्ट बॉल पुल केला हवेमध्ये. फिल्डर आहेत, थांबले गेले. केतन मिस्टेक घडली, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा परिस्थितीमध्ये मिसफील्ड करणं म्हणजे ही फार टोचणारी गोष्ट सुरे बी टीम साठी, कारण बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चेंडू आता आवश्यकता आहे 11 धावांची. 4-11 परिस्थिती अजून देखील मी म्हणेन दोन्ही टीमसाठी विपरीत नाहीये, समानच आहे. अजून देखील कोणीही जिंकू शकतो, पण इथे पाकलं गेलं. विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. लास्ट बॉल कदाचित केतन थांबला असता बाउंड्री लाईनवरती तर बॉल इझिली फील्ड झाला असता, पण त्याचा माइंडमध्ये देखील ती गोष्ट होती, जर कॅच पकडली असती तर डॉट बॉल देखील आला असता, नवीन बॅटर देखील आला असता, बट ती विचारशक्ती कुठे ना कुठे आता महागात पडली की काय. 4-11 नेक्स्ट बॉल. 4-11चं समीकरण आणि डॉट बॉल. सामना बाकी आहे, कुठे जाऊ नका. 3 चेंडू आता शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. प्रश्न हा देखील पडला की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लास्ट ओव्हरमध्ये 16ची आवश्यकता आहे, स्ट्राईक रोटेट करणं विशालला आवश्यक होतं का? कारण बघा 5 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. एखादा पहिला चेंडू जरी निर्धाव गेला असता तरी जास्त इम्पॅक्ट नसता पडला, कारण विशाल स्ट्रायकिंग एंडवरती असता. आता 3-11चं समीकरण. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट जरी इथं आली ना तर सुरई टीमचा दबदबा या मॅच मध्ये कायम होऊ शकतोय. 3-11ची आवश्यकता असताना बॉल मागे चाललाय आणि फिल्डर आहेत, फिल्डिंग देखील झाली. सिंगल कंप्लीट म्हणजे येणारे 2 चेंडू. 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर विशाल म्हस्के, ज्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये लढाई चांगली लढली आहे, पण या लढाईचा निकाल जर पिंपलास टीमच्या बाजूने हवा आहे ना तर अंतिम 2 चेंडूंवरती 10 बनणं देखील आवश्यक. आता माइंडमध्ये केतनच्या देखील ही गोष्ट चालली असेल, तिथे मिसफील्ड नसती झाली तर आणखीन रन्स वाचल्या असता, पण आता ते सोडून 2 मध्ये 10 काय कमबॅक या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने सुरई टीमने देखील केला. कारण एकंदरीत जेव्हा विशालची बॅट मैदानाच्या हातामध्ये आग ओकत होती असं वाटलं होतं की जे मसोबा पिंपलास संघ इझिली फायनल पर्यंत जाईल, पण त्याच परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा यशाचा मार्ग आपल्या संघाला दाखवला निशांत पाटीलने. या लास्ट ओव्हरमध्ये 4 चेंडू टाकलेत, 5 खर्च केला. आता अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. पहिल्या 4 मध्ये आपण पाहिलं तर 6 आलेल्या आहेत, 2 मध्ये 10. हा येणारा चेंडू फार महत्वाचा. बाउंड्री जर आली तर लास्ट बॉल थ्रिलर, बाउंड्री नाही आली तर सुरई बी टीम आपल्याला पुढे जाताना दिसू शकते. 2-10. शॉर्ट पिच टाकलाय, हवा तसा बॅट वरती नाही आलाय. विशाल निराश दिसतोय, कारण विशालला माहिती आहे की या चेंडूवरती जर सिंगल आहे तर सुरई बी टीम फायनलच्या दिशेने आपल्याला जाताना दिसणार आहे. 1 चेंडू. आता 9 धावांची आवश्यकता. आता बऱ्याचशा गोष्टी खऱ्या अर्थाने माइंड मध्ये फिरतील की मिस्टेक झाली कुठे. 3 ओव्हर पर्यंत जो संघ अगदी आपल्याला जवळ दिसत होता विजयाच्या, त्या संघाला आता इथे माघार घ्यावी लागेल की काय, कारण 1 चेंडू. आता 9 धावांची आवश्यकता. लिगल बॉल जर टाकला, षटकार जरी आला तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये फायनल मॅचचं तिकीट बुक करताना आपल्याला दिसेल सुरई बी टीम. शेवटचा 1 चेंडू, 9 धावांची आवश्यकता. म्हणून तर म्हटलं जातं की शेवटच्या चरणापर्यंत प्रयत्न करणं, फाईट करणं का गरजेचं असतं, ते केलं सुरईने. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024
फायनल मॅच मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय जय दुर्गा सुरेभी टीम.